Hello, dear friends. Welcome you all again after a enjoyable Diwali vacation, and now we are heading towards our first sessional examination. So before that, I am trying to complete your maximum syllabus so that you can score more in the first sessional itself, which will be beneficial to you to score your aggregate. So before this new topic, I hope you have completed the first two chapters notes. Only few students have mailed me the PDF of second chapter, that is posology. So I request all to please send me the PDF of that notes posology. Now we are heading towards the second chapter, that is incompatibilities in prescription. So in this chapter, we can summarize this chapter as it is. In this chapter they have given what is incompatibility and the types of incompatibility, that there are three types. First is physical, chemical and therapeutic. जर तुम्ही असंच बघितलं तर हा चॅप्टर तुम्हाला इझी वाटेल, पण जेव्हा मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल किंवा आपण एक एक इनकम्पॅटेबिलिटी स्टडी करू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये बरेच त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. म्हणजे काय होतं एक्झाममध्ये याच्यावर असा क्वेश्चन विचारला जातो की ती तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं आणि तुम्हाला ओळखायचं असतं की यात इनकम्पॅटिबिलिटी काय, म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम काय आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय सोल्युशन वापराल, म्हणजे कुठली मेथडनी तुम्ही तो प्रॉब्लेम ओव्हरकम कराल थोडक्यात. तर याच्यात जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे प्रेझेंटेशनमध्ये घेणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी असं करते की मी तुम्हाला ते प्रत्येक प्रिस्क्रिप्शन, त्याचे इनकम्पॅटिबिलिटीचे टाईप्स सांगते आहे आणि त्याचे जे मेथड्स आहेत ते करेक्ट करण्याच्या ते सांगते आहे, आणि जे एक्झाम्पल्स आहेत ते नोट्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. त्यात जर तुम्हाला कधी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या नोट्स मी तुम्हाला देईल त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स दिलेत, म्हणजे फिजिकलमध्ये इतके नाही आहेत, बट केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत आणि तिथे मी काही ठिकाणी मार्क केलेलं आहे IMP म्हणून. तर ते एक्झाम्पल्स विचारले गेलेले आहेत एक्झाम्स साठी, तर ते एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. तर नोट्स जरी लेंदी असल्या तरी त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असल्यामुळे ते तसं वाटेल तुम्हाला, पण ते सगळे एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण का एक्झाममध्ये हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघत असाल तर या टॉपिकला जास्त मार्क्स आहेत, त्यामुळे सगळ्यांनी ते नोट्स कंप्लीट करायच्यात आणि ते मेल मला फॉरवर्ड करायच्यात. सो स्टार्ट करूया इनकम्पॅटिबिलिटी इन प्रिस्क्रिप्शन. सो फर्स्ट आहे व्हॉट इज इनकम्पॅटिबिलिटी. आय थिंक आपण एरर्स इन प्रिस्क्रिप्शनमध्ये ही टर्म आपल्याला येऊन गेली होती, तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते की आपल्याला पुढे याच्यावर एक अख्खा चॅप्टर आहे. तर इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, जेव्हा दोन पदार्थ, दोन असे सबस्टन्स जे एकमेकांसोबत कम्पॅटिबल नाही आहेत. कम्पॅटिबल याचा अर्थ काय होतो की एकमेकांसोबत ते काय ना मॅच नाही करू शकत. म्हणजे असं आपण म्हणतो ना, आपण मी या फ्रेंडसोबत कम्पॅटिबल, म्हणजे या फ्रेंड्ससोबत माझं चांगलं जमतं किंवा ही कंपनी मला आवडते, यांच्यासोबत मी एन्जॉय करतो. आणि काही लोकांसोबत असं असतं की त्यांच्यासोबत आपल्याला पटतच नाही, म्हणजे ते वेव्ज आपले जुळतच नाहीत कधी. तर ते असं म्हणतो की आपण इनकम्पॅटिबल आहे. तर इंग्लिश अर्थ किंवा असं डिक्शनरीमधनं अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होता की ते मॅच नाही होत आहे. मग प्रिस्क्रिप्शनमध्ये असं काय आहे जे मॅच नाही होत, किंवा तुम्हाला असा क्वेश्चन असेल की आपण तर असं म्हणतो की आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहायचा अधिकार नाही आहे. मग एखाद्या प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, आपण तर लिहू शकत नाही, तर मग आपण काय करू शकतो. तर पहिली गोष्ट, जसं आधी मी तुम्हाला सांगितलं, एक तर तुम्ही तुमच्या फेलो फार्मासिस्टला कन्सल्ट करू शकता किंवा इवन तुम्ही डॉक्टरांनाही विचारू शकता की सर असं असं मला वाटतंय, हा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर आपण म्हणजे तुम्ही एकदा रिवाईज कराल का, असं विचारू शकतो. किंवा कधी कधी असं असतं की इनकम्पॅटिबिलिटी ही होणार आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम येणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपण तो अवॉइड नाही करू शकत. तर पण ते आपल्याला प्रोडक्ट किंवा ते सबस्टन्स आपल्याला यूज करायचे आहेत, ते इनकम्पॅटिबिलिटीला ओव्हरकम करून किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. तर त्याच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत हे या चॅप्टरमध्ये मेनली याच्यामध्ये फोकस केलेला आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्या इनकम्पॅटिबिलिटी आहेत.
तर पहिल्यांदा आपण बघूयात डेफिनेशन काय आहे. इनकम्पॅटिबिलिटी ऑकर्स ॲज अ रिझल्ट ऑफ मिक्सिंग 2 or more अँटागोनिस्ट सबस्टन्सेस. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले होते, आधी आपल्याला ही टर्म ही गेली, अँटागोनिस्ट सबस्टन्स. अँटागोनिस्ट याचा अर्थ काय होतो, एकमेकांच्या विरुद्ध. आपण म्हणतो ना, विरुद्ध अन्न आहे, किंवा काही जण म्हणतात दूध आणि फ्रुट्स खाऊ नये कारण का ते विरुद्ध अन्न आहे. किंवा समज साधं एक्झाम्पल घेतलं तर दुधामध्ये आपण जर सायट्रस फ्रूट एखादं टाकलं, लिंबाचा रस टाकला, तर ते दूध फाटतं. याचा अर्थ काय होतं, ते एकमेकांसोबत कम्पॅटिबल नाही आहेत, ॲडजस्ट नाही होत ते एकमेकांसोबत. तेच जर तुम्ही दुधात पाणी टाकलं तर ते मिसिबल होऊन जातं आणि तुम्हाला म्हणजे लक्षात पण येत नाही की याच्यात पाणी ॲड केलं आहे म्हणून आपण. सो जेव्हा दोन अँटागोनिस्ट सबस्टन्स, विरोधी नेचर असणारे सबस्टन्स आपण मिक्स करतो आणि एखादा अनडिझायरेबल प्रोडक्ट फॉर्म होतो. म्हणजे असा प्रोडक्ट जे आपण म्हणजे आपल्याला ज्याची अपेक्षा नव्हती असा प्रोडक्ट फॉर्म होतो, विच मे अफेक्ट द सेफ्टी, इफिकसी अँड अपिअरन्स ऑफ द फार्मास्युटिकल प्रिपरेशन. आता साधं एक्झाम्पल जसं दुधाचं घेतलं, जर मी तुम्हाला पाणी दिलं, म्हणजे दुधामध्ये मी पाणी मिक्स करून दिलं, तर ते सेफ आहे. म्हणजे काही तुम्हाला पाणी मिक्स केलेलं दूध पिल्यामुळे काही तुम्हाला काही होणार नाही आहे. इफिकसी थोडीफार चेंज होऊ शकते, म्हणजे त्याचे काय म्हणतात त्याला, कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं त्यावर इफिकसी चेंज होऊ शकते. आणि अपिअरन्स पण इतका नाही चेंज होत, कारण का म्हणजे ते थोडंसं डायल्यूट झालं तर त्याचा व्हाईट कलर तरी ते रिटेन करणार आहे, किंवा त्याची लिक्विड कन्सिस्टन्सी तरी ते रिटेन करणार आहे. पण हेच जर मी दुधामध्ये लिंबाचा रस मिक्स केला, तर ते दूध थोड्या वेळाने फाटेल. म्हणजे त्याचं ते सेफ्टी, म्हणजे ते काही जणांना पिता पण नाही येणार, किंवा काही जण आवडणार नाही. म्हणजे सेफ्टी गेली, इफिकसी तर ऑलमोस्ट गेलेली असणार आहे कारण का ते फाटलेलं दूध आहे. आणि सेकंड अपिअरन्स तर वेगळाच दिसणार, कारण का ते फाटलेलं दूध असेल तर त्याच्यामध्ये क्लम्स तयार होतील. सो जे आपण दूध इमॅजिन करतो तर तसं न दिसता पाणी आणि वरती थोडं क्रीम असं वेगळं झालेलं दिसेल. सो याच्यामध्ये सेफ्टी, इफिकसी आणि अपिअरन्स ऑफ दॅट फार्मास्युटिकल प्रिपरेशन हे चेंज होतं. तर अशा सबस्टन्सला किंवा अशा कॉम्बिनेशनला म्हणतात इनकम्पॅटिबिलिटी. सो इनकम्पॅटिबिलिटी ऑकर्स ॲज अ रिझल्ट ऑफ मिक्सिंग ऑफ 2 or more antagonist substances and an undesirable product is formed which may affect the safety, efficacy and appearance of pharmaceutical प्रिपरेशन. सोपी डेफिनेशन आहे, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अँटागोनिस्ट पदार्थ मिक्स केले आणि एखादा अनडिझायरेबल पदार्थ तयार झाला जो आपल्या सेफ्टी, इफिकसी आणि अपिअरन्सवर अफेक्ट करू शकतो, तर त्याला इनकम्पॅटिबिलिटी म्हणतात. आता याचे टाईप्स काय आहेत? मेनली याचे 2 टाईप्स केले जातात. एक आहे फिजिको केमिकल इनकम्पॅटिबिलिटी, सेकंड आहे थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी. जसे तुम्ही वेगवेगळे बुक्स रेफर करता किंवा नोट्स रेफर करता तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन थोडंफार चेंज होऊ शकतो, पण बेसिक तर क्लासिफिकेशन हेच राहतं. फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी आणि थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी. इथे फक्त त्यांनी ते फिजिकल आणि केमिकल इनकम्पॅटिबिलिटी एका ग्रुपमध्ये केलेलं आहे आणि त्याला फिजिको केमिकल इनकम्पॅटिबिलिटी म्हणलं. तर आता हे क्लासिफिकेशननुसार आपल्याला एक फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी आणि थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी एक आपल्याला टर्म शिकायचे. तर यामध्ये त्यांनी परत सब क्लासेस केलेले आहेत की कुठल्या फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी असू शकतात. जसं प्रेसिपिटेशन असेल, किंवा सॉल्वेशन असेल, किंवा सेटलिंग ऑफ सबस्टन्स असेल. तर असे बरेच प्रकार केलेले आहेत. तर ते आपण 1 by 1 बघणार आहे आणि त्याच्यामधले एक्झाम्पल्स आणि मग त्याच्यावरचा रेमेडी. असा हा थोडासा लेंदी आहे टॉपिक. मी ट्राय करते हा तुमच्या एक्झामच्या आधी कवर करायचा, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट सेशनला पहिले 3 चॅप्टर तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करावे लागतील आणि तुम्हाला फायनल एक्झामसाठी सुद्धा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो स्टार्ट करूया. फिजिको-केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. इफ मिक्सिंग ऑफ 2 or more drugs or drug and excipient by particular method results in physiochemical change in the properties of drug or dosage form or a production of a new chemical substance having different pharmacological action is physico-chemical incompatibility. सोपी डेफिनेशन आहे. अशी इनकम्पॅटिबिलिटी ज्याच्यामध्ये 2 और त्यापेक्षा जास्त ड्रग्स किंवा ड्रग आणि एक्झिपियंट्स, म्हणजे तुम्ही एखादा कलर यूज करताय किंवा तुम्ही एखादं सॉल्वंट यूज करताय आणि ते पण तुमच्या ड्रगसोबत मॅच नाही होत आहे, तर अशा मेथडनी तयार झालेलं एखादं प्रिपरेशन
मुळे जर त्याचे फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज चेंज होत असतील. फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, त्याचं एखादं काय म्हणतात ॲपिअरन्सच चेंज होत असेल किंवा तो वेगळाच कुठला तरी न्यू केमिकल एंटिटी तयार होत असेल, तर अशा इनकम्पॅटिबिलिटीला म्हणतात फिजिओकेमिकल इनकम्पॅटिबिलिटी. मला वाटतं शब्दातच त्याची डेफिनेशन आहे, त्याच्या जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. सो नेक्स्ट, जनरल मेथड्स यूज टू रिमूव्ह द इनकम्पॅटिबिलिटी. आता मी तुम्हाला जसं आधी म्हणाले की आता त्यांनी वेगवेगळे त्याच्यामध्ये मार्ग दिलेले की कुठल्या मार्गाने आपल्याला ही इनकम्पॅटिबिलिटी टाळता येते. म्हणजे काही केसेसमध्ये असं असतं की ते ड्रग्ज आपण एलिमिनेट करायची की नाही, इथे यूज नाही करू शकत कारण का ती इनकम्पॅटिबिलिटी आपण रिमूव्ह नाही करू शकत. पण काही काही वेळेस असं होतं की ते आपल्याला यूज करणं मस्ट आहे, म्हणजे ते पेशंटला ते गरजेचं आहे, पण त्याच्या प्रॉपर्टीज अशा आहेत ज्याच्यामुळे ते इनकम्पॅटिबल होतं आहे. मग अशा वेळी आपण काय चेंजेस करू शकतो किंवा काय मेथड्स यूज करू शकतो जेणेकरून ते इनकम्पॅटिबिलिटी आपण ओव्हरकम करू शकतो. सो फर्स्ट आहे मॉडिफाय द ऑर्डर ऑफ मिक्सिंग. इथं जस्ट लिस्ट आउट केलेलं आहेत, तुम्हाला जसे एक्झाम्पल्स येतील तसं या एक एक गोष्टी कळत जातील. मॉडिफाय द ऑर्डर ऑफ मिक्सिंग म्हणजे कधी कधी काय होतं, समज दोन पदार्थ एकमेकांसोबत इनकम्पॅटिबल आहेत, तर तो पदार्थ तुम्ही जो इनकम्पॅटिबल आहे तो पदार्थ तुम्ही लास्टला घालू शकता किंवा काही वेळा तुम्ही तो पदार्थ सेपरेट देऊ शकता. म्हणजे तुम्ही लहान मुलांचे जर प्रिपरेशन बघितले आहेत अँटीबायोटिक्सचे, तर काही पावडर्स अशा असतात ज्या वॉटरमध्ये म्हणजे जास्त वेळ स्टेबल सोल्युशन नाही देऊ शकत. मग अशा वेळेस काय करतात, ते पावडर वेगळं डिस्पेन्स करतात आणि स्टराईल वॉटर वेगळं डिस्पेन्स करतात. हे का करतात, तर त्याचं जर आपण पहिल्यांदाच ते मिक्स करून दिलं तर ते पेशंटपर्यंत जाऊस तोपर्यंत ते स्टेबल नाही राहणार. सो बेटर तुम्ही वेगवेगळं द्या आणि पेशंट जेव्हा घेईल तेव्हा तो मिक्स करून घेईल. म्हणजे मिक्स केल्या जर त्यांनी घेतलं तर ते इनकम्पॅटिबिलिटी तेवढं होणार नाही. सो ऑर्डर ऑफ मिक्सिंग मॉडिफाय करायचं किंवा कधी कधी असं असतं की जो पदार्थ प्रॉब्लेम देतो तो लास्टला ॲड करायचा किंवा उतरत्या क्रमाने, म्हणजे जसं क्वांटिटी आहे तशी चढत्या क्रमाने तुम्ही ॲड करत जाऊ शकता. म्हणजे सगळ्यात कमी आधी असं किंवा सगळ्यात जास्त आधी आणि मग कमी. सो जसं ती प्रिस्क्रिप्शन आहे, जसे केस आहे तसं तुम्ही ते सिलेक्ट करावं लागतं. डिस्पेन्स विथ लेबल्स लाईक शेक वेल बिफोर यूज. तुम्ही जर सस्पेन्शनच्या बॉटल्स बघत असाल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं शेक वेल बिफोर यूज. तर ते का लिहिलेलं असतं, तुम्हाला पुढच्या मला वाटतं सिलॅबसमध्ये आहे सस्पेन्शन म्हणजे काय, इमल्शन म्हणजे काय. तर तरी मी तुम्हाला जाता जाता सांगते की सस्पेन्शनमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात आणि जेव्हा आपण ते बॉटल ट्रान्सपोर्टेशनमधनं येते आणि केमिस्टकडून परत पेशंटकडे जाते, तोपर्यंत कधी कधी असं होतं की ते पार्टिकल्स खाली सेटल डाऊन होतात. तुम्ही एखाद्या सस्पेन्शनच्या बॉटलमध्ये बघितलं तर तुम्हाला खाली असा व्हाईट केक फॉर्म झालेला दिसेल. तर ते ओव्हरकम करण्यासाठी ते किंवा ते पेशंटला द्यायच्या आधी जर ते आपण शेक केलं तर ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं. सेकंड आहे रिकमेंड स्टोरेज कंडिशन. काही वेळा असं असतं की एखादा पदार्थ जास्त टेम्परेचरला नाही स्टेबल राहत, तर मग कधी फ्रीजमध्ये ठेवावा लागतो किंवा कधी डार्क लाईटमध्ये ठेवावा लागतो. तर अकॉर्डिंग टू द स्टोरेज कंडिशन वी शुड स्टोअर द प्रिपरेशन. फोर्थ आहे ॲड फिजिकल स्टॅबिलायझर. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले सस्पेन्शन आणि इमल्शन जे फॉर्म्युलेशनचे प्रकार आहेत, तुम्हाला नेक्स्ट मला वाटतं टॉपिक्समध्ये ते येतील. तर हे जे सस्पेंडिंग और इमल्सिफाईंग एजंट आहेत हे मिक्स केल्यामुळे तुम्हाला ऑइल आणि वॉटर किंवा ॲक्वियस आणि ऑर्गॅनिक फेज हे मिक्स करता येतं. ॲड केमिकल स्टॅबिलायझर. जसं तुम्ही तेल बघितलं असेल किंवा बेटर एक्झाम्पल कोल्ड क्रीम बघितली असेल, तर ती तुम्ही खूप दिवस ठेवलीत तर तुम्हाला नंतर असं जाणवतं की त्याच्यामध्ये ऑइल आणि वॉटर वेगवेगळं झालेलं आहे. तर ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट ॲड करतात जेणेकरून त्या दोन फेजेस सेपरेट नाही होणार, फेज सेपरेशन त्या दोघांमधलं नाही होणार. किंवा ॲड प्रिझर्वेटिव्ह. तुम्ही जाम किंवा सॉस बघत असाल तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात जेणेकरून मायक्रोबियल ग्रोथ होऊ नये आणि ते प्रिपरेशन स्टेबल राहावं. सिलेक्ट सोल्युबल कम्पॅटिबल अँड स्टेबल फॉर्म ऑफ डोसेज फॉर्म. ऑफकोर्स तुम्हाला आधी जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं अँटीबायोटिक्सचं, तसं कुठला डोसेज फॉर्म त्याला सुटेबल आहे, म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये पावडर दिली तर व्यवस्थित राहील का, ती पावडर फॉर्ममध्येच दिली आणि पेशंटला ते मिक्स करून घ्यायला सांगितलं तर स्टेबल राहील, याच्यावर डिपेंड करतं. सो थँक्यू सो मच. पुढचा जे आहे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूयात. सो थँक्यू.